अतिशय भूक लागलेली आहे, पण तुम्हाला हलकं-फुलकं काहीतरी खायचं आहे, तर तुम्ही या पद्धतीनं चटपटीत भडंग करा. 5 मिनिटामध्ये भडंग कसं करायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, हे भडंग आहे ना, तुम्ही कधीही खाऊ शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ. विशेषतः ज्यांना डाएट करायचं आहे, एकदम हलकं-फुलकं अन्न खायचं आहे, त्यावेळेस भूक लागली की तुम्ही हे 1 वाटी भडंग खा. पोटाला आरामही मिळतो, पोट भरल्यासारखंही वाटतं. अगदी छान डाएट फूड आहे हे. अतिशय सोप्या पद्धतीनं भडंग कसं करायचं ते आपण बघणार आहोत. पण हो, नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरही करा. चला तर मग रेसिपी सुरू करूया. भडंग करण्यासाठी सर्वात आधी आपण मुरमुरे भाजून घेणार आहोत. 100 ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत. ते कढईमध्ये छान भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि खरपूस मुरमुरे होईपर्यंत भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम मोठी ठेवून मुरमुरे पटपट भाजायचे नाहीत, नाहीतर ते कुरकुरीत होत नाहीत. बराच वेळ मुरमुरे भाजायचे आपण, म्हणजे ते अतिशय कुरकुरीत होतात. मुरमुरे भाजत आले की असे हाताने दाबून बघायचे. बघा, असा चुरा व्हायला पाहिजे. मग कळतं की मुरमुरे अगदी चांगले भाजलेले आहेत, अगदी कुरकुरीत झालेले आहेत. आता मी हे मुरमुरे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता याच्यासाठी आपण फोडणी तयार करूया. यासाठी गॅसवरती तडका पॅन ठेवलं. हे तडका पॅन गॅसवरती नीट बसत नाही. त्याचं हँडल खूपच छोटं आहे, म्हणून मी अशा प्रकारे वाटी लावते खाली, म्हणजे तडका पॅन सरळ राहतं आणि तेल खाली सांडत नाही. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे. भडंगमध्ये ना तळलेले शेंगदाणे खूप छान लागतात. शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून झाल्यानंतर आपण ते काढून घेऊया एका वाटीमध्ये. आणि गॅसची फ्लेम तुम्ही बघितलं ना, अगदी कमी ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम वाढवून जर तुम्ही शेंगदाणे तळले तर ते लगेचच जळून जातात आणि आतून कच्चे राहतात आणि ओलसरच राहतात. ते कुरकुरीत किंवा खमंग लागत नाहीत. म्हणून गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि अगदी खरपूस असे शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे तळून झाल्यानंतर आता फुटाण्याची डाळ मी याच्यामध्ये टाकणार आहे. हे तळून झालेले शेंगदाणे आपण भाजलेल्या मुरमुऱ्यामध्ये टाकून घेऊया. मुरमुरे अगदी खरपूस भाजलेले आहेत. त्यामध्ये तळलेले खमंग शेंगदाणे टाकले. आता फुटाण्याची डाळ मी तेलामध्ये टाकते आहे. फुटाण्याची डाळ सुद्धा अगदी छान लागते, खरपूस तळून घ्यायची. फुटाण्याची डाळ ही ऑप्शनल आहे, कारण शेंगदाणे सगळ्यांच्या घरी असतातच. फुटाण्याची डाळ असेलच असं नाही, तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल. पण असेल तर तुम्ही जरूर टाका. अगदी छान चविष्ट होतं भडंग फुटाण्याच्या डाळीमुळं. फुटाण्याची डाळ चांगली तळून झाल्यानंतर ती आपण वाटीमध्ये काढून घेऊया. खमंग अशी तळून झालेली फुटाण्याची डाळ आता आपण मुरमुऱ्यामध्ये टाकून घेऊया. फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते, त्यामुळे ती लगेचच तळून होते. गॅसची फ्लेम कमीच ठेवून फुटाण्याची डाळ हे तळून घ्यायची आहे आपल्याला. आता मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करूया. आता खमंग अशी फोडणी तयार करूया आपण. पण त्याआधी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी पिठी साखर टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकलं आणि अगदी थोडीशी पिठी साखर टाकली, म्हणजे फोडणी टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करता येईल. आता याच तेलामध्ये आपण हिरवागार ताजा ताजा कढीपत्ता टाकूया. कढीपत्त्याशिवाय भडंगला मजाच नाहीये. कढीपत्ता हा हवाच. कढीपत्ता छान तडतडला की याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकूया. तिखट म्हणून थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे मी याच्यामध्ये. आणि आता हिंगही टाकूया. हिंगानेही अप्रतिम चव येते भडंगला, म्हणून हिंगही हवाच. ही फोडणी छान तडतडली की आपण मुरमुऱ्यांवरती टाकून घेऊया. शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ टाकलेली आहे. आता ही खमंग फोडणी आपण टाकूया आणि इतका खमंग सुगंध येतो आहे ना, काय सांगू तुम्हाला. आता मी याच्यामध्ये थोडीशी बारीक शेव टाकणार आहे. त्याचबरोबर थोडीशी खारी बुंदी सुद्धा टाकणार आहे, जी माझ्या घरामध्ये होती म्हणून मी टाकलेली आहे. पण तुम्ही ते नाही टाकली तरीही चालेल. असं सुद्धा भडंग अगदी चविष्ट लागतं. सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण ते मुरमुऱ्यांमध्ये चांगलं मिक्स करूया की खमंग भडंग हे तयार होऊन जाईल. अगदी 5 मिनिटामध्ये आपण भडंग केलेलं आहे आणि अजिबात जास्त भांडी भरवलेली नाहीयेत. अगदी झटपट आपण भडंग तयार केलेलं आहे आणि इतकं चविष्ट होतं ना हे भडंग. तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि कशी वाटली ही रेसिपी? तुम्हाला जर आजची आपली भडंगची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. बाजूची बेल आयकॉनही प्रेस करा. यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.